अशा एका फ्रुटिंग प्लांटची आपण माहिती घेणार आहोत की जे भरपूर न्यूट्रिशनने रिच आहे आणि ते आपल्या हेल्थसाठी खूप असं उपयोगी आहे. स्किनसाठी उपयोगी आहे, त्यानंतर आर्थरायटिससाठी उपयोगी आहे, हाडांचे म्हणजे जर काही तुम्हाला स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी सुद्धा किंवा पेनिंगसाठी या झाडाची फळं खाल्ल्यानंतर तुम्हाला खूप रिलीफ मिळू शकतो. आणि त्याच्यावरती त्यानंतर यामध्ये जर काही तुम्हाला पोटाचे त्रास असतील तर त्याच्यावरती सुद्धा हे फळ खाल्ल्यानंतर तुम्हाला भरपूर फायदा होईल. तर असं फ्रुटिंग प्लांट म्हणजे आज आपण माहिती घेणार आहोत ते अंजीरबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि अंजीर हे ड्रायफ्रूट आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि ते म्हणजे एवढं महाग मिळणारं फळ आहे, पण ते आपण जर काही घरी लावलं तर आपल्याला अगदी ऑर्गॅनिक आणि कमी किमतीमध्ये आणि रोजच्या रोज खायला मिळतील आणि त्याचा परिणामसुद्धा आपल्या हेल्थवरती चांगला होईल. कारण आपण विकत फळं आणून खाऊ शकतो, नाही असं नाही, पण ते ऑर्गॅनिक असेलच असं आपण सांगू शकत नाही. आणि याचा जसं आपण सांगितलं हाडावरती किंवा स्किन ग्लोईंग स्किन होण्यासाठी सुद्धा अंजिराचा खूप चांगला परिणाम होतो किंवा चांगला इफेक्ट होतो. हे येतं ब्लड प्रेशर जर काही तुम्हाला असेल तर ब्लड प्रेशरवरती सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. म्हणजे ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी याचा उपयोग केला जातो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी अंजिराचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. त्याचबरोबर हार्ट आपलं मजबूत होण्यासाठी अंजिराचा उपयोग केला जातो. त्यानंतर कंबरदुखी याच्यावरती सुद्धा आपल्याला त्याचा खूप चांगला उपयोग होतो. ड्राय स्किन जर काही असेल तुमची तर ड्राय स्किन असल्यानंतर इचिंगचा प्रॉब्लेम खूप होतो, तर अशा स्किनवरती सुद्धा अंजिराचा चांगला उपयोग होतो. त्यानंतर फर्टिलिटी वाढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. हाडे मजबूत बनवण्यासाठी याचा वापर केला जातो किंवा मसल्स पेन असेल तर तो सुद्धा याने कमी होतो अंजीर खाल्ल्याने. त्यामुळे दिवसातून तुम्ही 2-3 जर काही अंजीर खाल्ले तर तुमच्या हेल्थसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचा उपयोग होतो किंवा खूप बेनिफिट मिळतात. लहान मुलांना अशक्तपणा असेल किंवा जर काय तुम्हाला हिमोग्लोबिन तुमचं कमी असेल, मोठ्यांना सुद्धा अशक्तपणावरती किंवा हिमोग्लोबिन जर कमी असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला अंजिराचा उपयोग केलात. जर तुम्ही 21 दिवस सतत जर काही तुम्ही अंजीर खाल्लात तर तुम्हाला त्याचा खूप चांगला बेनिफिट दिसून येईल. आणि 21 दिवस मात्र हे खात असताना एक लक्षात ठेवायचं आहे, उन्हाळ्यामध्ये हे तुम्ही रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि सकाळी तुम्ही ते पाणी आणि अंजीर असं दोन्ही खायचं आहे. आणि जर तुम्ही फ्रेश किंवा ताजी अशी तुमच्या झाडाची अंजीर खाणार असाल तर मग ते भिजत ठेवण्याची काही गरज नाही आहे, कारण ते ताजे असतात. मात्र ते ड्रायफ्रुट्समधले किंवा आपण जे काही विकत आणतो पॅकेजिंगमधले, तर ते अंजीर तुम्ही खाणार असाल तर ते भिजत ठेवायचं रात्री आणि सकाळी खायचं. ड्रायफ्रुट्स म्हटलं की आपल्या पटकन लक्षात येतं ते म्हणजे बदाम, अक्रोड किंवा काजू आणि बेदाणा, हे ड्रायफ्रुट्स आपल्या पटकन डोळ्यासमोर येतात. पण या सगळ्या ड्रायफ्रुट्सपेक्षा जे न्यूट्रिशन्सनी रिच असं जे असतं ते म्हणजे अंजीर. पण अंजीर हा आपण रेग्युलरली वापरत नाही किंवा जास्त त्याचा उपयोग आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळेही असेल कदाचित. पण त्याचा वापर आपण हा खूप कमी करतो. पण या सगळ्या ड्रायफ्रुट्सपेक्षा सगळे न्यूट्रिएंट्स भरपूर मोठ्या प्रमाणावरती असणारं आणि हेचला सगळ्यात जास्त बेनिफिट देणारं असं जे ड्रायफ्रुट्स आहेत ते म्हणजे अंजीर आहे. आणि याचं आपण अंजिराचंच रिपोर्टिंग करणार आहोत. तर हे जे माझ्याकडे प्लांट आहे तर याला बघा, इथे असं अंजीर छोटे-छोटेसे अंजीर असे येत आहेत इथे आणि इथे. पानाच्या मध्ये असे अंजिराचे घोसाने येतात. आणि या झाडाला तापमान किंवा हवामान म्हणाल तर उष्ण आणि थंड हवामानामध्ये याची वाढ खूप चांगली होते आणि खूप मोठ्या प्रमाणावरती त्याला अंजीर धरतात. आता इकडे म्हणजेच कोकणामध्ये अंजिराचं झाड हे कसं वाढतंय किंवा त्याला फ्रुटिंग किती होते हे आपण आता इथे बघूया. आता आपण हे अंजीरचं प्लांट लावणार आहोत, तर रिपोर्ट करणार आहोत. हे मी 1 महिन्यापूर्वी आणलेलं होतं, पण उन्हाळा खूप कडक होता आणि त्या अशा उन्हाळ्यामध्ये रिपोर्टिंग केलं तर ते जगेल की नाही म्हणून मी अजूनपर्यंत केलं नव्हतं. आता जून महिना सुरू झालेला आहे आणि आत्ता याला रिपोर्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि म्हणून मी आता याला रिपोर्ट करते. याची कॅरी बॅग मी काढलेली आहे. हे बघा, कॅरी बॅग काढून त्याची माती आपण काढून घेतलेली आहे. तर इथे मी घेतलेलं होतं
ते जे घरगुती म्हणजे मी जे किचन वेस्टपासून खत केलेलं होतं आणि त्याच्यावरती मी 2 व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत. ज्यांनी व्हिडिओ बघितले नसतील ते, तर प्लीज ते व्हिडिओसुद्धा बघा आणि तुम्हीसुद्धा असंच छान घरगुती खत तयार करू शकाल. तर ते किचन वेस्टपासूनचं खत घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी शेणखत मिक्स केलेलं आहे आणि त्याचबरोबर गांडूळ खत ह्या तिन्हींचं मिक्सचर मी एकत्र केलेलं आहे आणि ते मी असं अर्धी कुंडी, अर्धीपेक्षा जास्त कुंडी भरून घेतलेली आहे. आणि कुंडीमध्ये हे मिक्सचर भरून घेतल्यानंतर हे जे फंगीसाईड माझ्याकडे पावडर होती, थोडीशी होती, तर ती मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि आता आपण हे प्लांट लावणार आहोत त्याच्यामध्ये. तर कोणतंही झाड लावत असताना खूप खोल असं लावायचं नाही. थोडीशी माती जास्त भरून घ्यायची, एवढी अशी माती भरून घ्यायची आणि वरती झाड लावायचं, म्हणजे त्याची मुळं खाली वाढायला त्याला स्पेस मिळतो. आणि कोणत्याही झाडाचं रिपोर्टिंग करत असताना त्याला माती ही वेलड्रेन असली पाहिजे, जेणेकरून आपण जे पाणी घालतो ते पटकन त्याच्या होलमधून, कुंडीच्या होलमधून त्याचा निचरा झाला पाहिजे, तरच झाडाची मुळं ही चांगली वाढतात. नाहीतर मुळं कुसून ते झाड मरण्याची शक्यता असते. तर याची सुद्धा आपण मुळाकडची माती थोडीशी काढून घेऊया, कारण काय ही जी नर्सरीतली माती असते तर ती खूप चिकट अशी माती आहे, लाल माती आहे आणि ती जर काही तशीच राहिली तर याची मुळं कुसण्याची शक्यता आहे. तर अशी मुळाकडच्या साईडची मी पूर्णपणे ही माती अशी मोकळी करून घेतलेली आहे. आणि असं आता मी हे हे जे राहिलेले खत आहे, म्हणजे मी रिपोर्टिंगसाठी जे खत मिक्स करून घेतलेली माती आहे, तर ती अशी वरून आपण टाकून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही अंजिराचं झाड लावलं, आणि अंजिराचं झाड हे खूप असं मोठं येत नाही, त्यामुळे तुम्ही छोट्याशा बाल्कनीमध्ये, एवढ्या कुंडीमध्ये सुद्धा ते सहज वाढवू शकता आणि घरच्या घरी आपण ऑर्गॅनिक अंजीर आपण स्वतः किंवा छोट्या मुलांना सुद्धा ते खायला देऊ शकता. ही जी माती आहे ती त्याच्या मुळातून निघालेली आहे आणि ती खूप चिकट माती आहे, त्यामुळे ती मी टाकणार नाही आहे. आणि अशी कुंडी थोडीशी आपण अशी अशी करून घ्यायची, म्हणजे एअर कुठेही राहता कामा नये, म्हणून आपण अशी पूर्णपणे माती दाबून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे रिपोर्टिंग आपण करून झालेला आहे. आणि अंजिराचा सीझन हा सप्टेंबरपासून सुरू होतो. सप्टेंबरपासून त्याला फ्रुटिंग यायला सुरू होतं. तर आत्ता आपण रिपोर्ट केलेला आहे आणि छोटे छोटे अंजीर सुद्धा आपल्या प्लांटला दिसत आहेत. आणि म्हणूनच मी याला रिपोर्टिंग करण्याचा डिसिजन घेतला, कारण प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये त्याची वाढ होणं शक्यच नव्हतं, म्हणजे त्याला फ्रुटिंग आलं नसतं. आणि ही जी चिकट माती आहे त्याच्यामध्ये ते झाड किती दिवस राहिलं असतं काय माहिती. तर अशा प्रकारे आपलं अंजिराचं रिपोर्टिंग करून झालेलं आहे. आणि तुम्हाला अंजिरावरची किंवा अंजीर प्लांटची माहिती कशी वाटली, तर तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हीसुद्धा असंच घरच्या घरी अंजिराचं प्लांट लावून अंजीरचा आस्वाद घ्या. आणि थँक्यू. व्हिडिओ इथंपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू.